परंतु त्याचबरोबर सकाळची तयारी कशी करायची आणि आपला वेळ कसा वाचवायचा आणि सकाळ आनंदात कशी घालवायची झाली आहे बघा संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात। आणि ही जी भेंडी धुवून ठेवली आहे ना ती आता सुकट ठेवली आहे एका कपड्यावरती, कारण पाणी सुकलं ना मग ती आपल्याला कट करून ठेवायची आहे। संध्याकाळच्या रुटीनमध्ये आज बनवणार आहे तांदूळशाची भाजी, कारण गुरुवार आहे आणि माझा उपवास पण असतो गुरुवारी। तर स्वामीचरित्र सारामृताचं वाचन तर मी सकाळीच करून घेतलेलं आहे, परंतु आता संध्याकाळी उपवास सोडायच्या अगोदर जो काही घरात भाजी भाकरीचा नैवेद्य असतो स्वयंपाक केलेला तो अगोदर मला स्वामींना दाखवायचा असतो। मग ही भाजी बघा तांदूळशाची मस्त अशी धुवून घेतली, माती किती निघाली हे तुम्ही बघितलंच असेल। त्याचबरोबर सकाळची आपली कोबीची भाजी पण बरीच शिल्लक होती, त्यामुळं तांदूळशाची भाजी करावी म्हटलं। आणि पातळ तर करायचीच होती काही ना काही भाजी, परंतु हे सगळं करत असतानाच तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला तर मी भेंडी धुवून ठेवली, ती सुकतीये तोपर्यंत म्हटलं दोडके होते आणलेले तर त्याचे हे ज्या वरच्या शिरा आहेत ना त्या पण काढून घ्यावात म्हटलं, म्हणजे सकाळी जो काही आपला वेळ आहे त्रास आहे आणि कट्ट्यावर जो पसारा होतो ना तो पण वाचतो। संध्याकाळचं काही आपल्या पाठीमागे एवढी सगळ्यांच्या घरातल्यांच्या चहाची वगैरे काही गडबड नसते ना, देवपूजा अशा काही गोष्टी संध्याकाळी नसतात ना आपल्याला, जशी रोज देवपूजा वगैरे करावी लागते तशी संध्याकाळी फक्त दिवाबत्ती केली की चालून जातं, मग इतका काही व्याप नसतो। त्यामुळे काय करायचं माहिती का, सकाळी ज्यावेळेस संध्याकाळी ज्यावेळेस आपण काही भाज्या वगैरे करत असतो ना त्या करतच दुसऱ्या भाज्यांची सुद्धा जी काही निवड करायची आहे ना ती करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून टाकायच्या, म्हणजे सकाळचं आपलं कामही हलकं होतं आणि कट्ट्यावरती पसाराही होत नाही आणि आपली चिडचिड पण वाचते बघा। दोडका तर झाला व्यवस्थित चिरून वगैरे त्याच्या शिरा काढून मस्त असा एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये भरून ठेवला। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कॅरी बॅगमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता। दोडका ठेवून टाकला की लगेच बघा थोडंसं म्हटलं आता पातळ काय करावं, तर स्वामींना वरण भाताची मुदी आहे ना आवडते, तर मग थोडीशी 2 मूठ तूर डाळ आणि 1 मूठ मूग डाळ टाकून 1 ग्लास पाणी ओतलं डाळीमध्ये। ही डाळ 2-3दा अगोदर मी धुवून घेतली आहे बरं का पाकडून स्वच्छ, आणि थोडंसं तेल आणि हळद मीठ टाकून डाळ ही शिजायला ठेवली। आणि त्यानंतर म्हटलं जे काय आहे बाकीचं आवरून घ्यावं आणि भाती एका गॅसवरती शिजायला घालावा। नेहमी भात करत असताना ना मी मोजून घेते बरं का, मला ती सवयच लागली आता, कारण काय होतं उगीच शिळं ठेवून किंवा एक्स्ट्रा करून शिळं खाण्यापेक्षा आपल्या घरात जितकी माणसं आहेत की एक अंदाज राहतो ना आपल्याला, हळूहळू येत राहतो की 1 फुलपात्र केलं तर सगळ्यांचं भागून जाते किंवा 1.25 फुलपात्र, तर त्या पद्धतीनं आम्हाला चौघाला किती लागतो, किंवा मी मुली तर घरीच असतात त्यांना विचारत असते तुम्ही खाणार आहात का म्हणून, आणि शक्यतो डाळ भात केलं की मुलं भात हा खातातच, मग तरी पण विचारून करत असते। आणि बघा तिकडं दोडका वगैरे माझा आठ ठेवून झाला की लगेच इकडं डाळ शिजाय घातली की तिकडं दुसरा गॅस रिकामाच होता, तिकडं भात शिजाय घातला। म्हटलं आता तोपर्यंत काय करावं, भेंडी तर आणखीन सुकलेली नव्हती आपली। मग दिवसभर काय होतं की कट्ट्यापाशी थोडीशी आपण भांडी घासतो किंवा चहाची भांडी घासतो, जेवण झालं की जेवणा अगोदर हात धुत असतो, त्यावेळेस काय होतं इथं बरेचसे शिंतोडे उडतात। आणि हा जो कट्टा दिसतोय ना ते जे स्वयंपाकाचं पाणी लागतं ना तो पिंप ठेवण्यासाठी केलाय, आणि हा केल्यामुळं खरंच मला खूप बरं झालंय, कारण काय होतं की बऱ्याच वेळेस ग्लास तांब्यात ना मुले आपली इकडं तिकडं पाणी पिलं की तिथंच बेसिंगच्या तिथं ठेवतात, परंतु इथं वरती कट्ट्यावरती ठेवलं ना की मग काय होत नाही, म्हणजे डेऱ्यात वगैरे पिंपत शक्यतो दोन्हींना तोटी आहेत, परंतु बुडवतात ना मुलं, तर मग ते मला घाण वाटायचं की खरकटे हात धुतलेले वगैरे पाणी उडालेले तिथले ग्लास तांबे बुडवले ना ते आवडायचं नाही मला, त्यामुळे हा कट्टा केल्यापासून बरं झालं। आणि हा पिंप पण कमेंट बॉक्समध्ये किचन टूरच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी विचारले की हा कुठून घेतलाय म्हणून, तर हा पुण्यातून घेतला होता। आणि ह्याची जी तोटी आहे ना ती स्टीलची होती, परंतु ती निघली म्हणून ही अशी प्लॅस्टिकची तोटी बसवून घेतली आहे, जवळजवळ 2-3 वर्ष झाले। आता ती थोडीशी गळायला लागली आहे, मला चेंज करून घ्यायची आहे। आणि बघा हे काय होतं की क्षारचं पाणी बोरचं, आपल्या इथं काही वॉटर सप्लायचं पाणी नाही आहे अजून, आणि मग इथं किती जरी घासलं तरी बऱ्याचशा ताईंनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ॲसिड टाकून धुवून घ्या, ते घेतलं होतं मी धुवून, परंतु पाण्यामध्ये एवढे क्षार आहेत ना की विचारायला नको, त्यामुळं हे किती जरी क्लीन केलं
तर दुसऱ्या दिवशी ते पांढरं पांढरं असं उठतंच त्या मार्बलवरती. रोज तर काय आपण त्या गोष्टी ॲसिड टाकून क्लीन करू शकत नाही, त्या मार्बलला काय होणार नाही, मात्र आपण आपले हात मात्र नक्कीच त्या ॲसिडने जर आपण सारखं सारखं टाकून क्लीन करायला लागलो तर होतील. तर मी 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून ते क्लीन करून घेते, पण क्षारचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते पांढरं होतच आहे. गॅसवरती तिकडं डाळ आणि भात शिजते तोपर्यंत असं मी बेसिंग वगैरे जे आहे क्लीन करून घेत असते. आणि हा जो पिंप आहे ना संध्याकाळीच भरून घेते, कारण कधी कधी मग सकाळची वगैरे लाईट वगैरे अचानक गेली तर लाईटीचं आपण काही सांगू शकत नाही ना, तर मग अडचण नको. स्वयंपाकाचं पाणी आणि आता डेऱ्यात पिण्याचं पाणी पण भरून ठेवलेलं असतं. आता हे म्हटलं हातोहात साबणाचं पण 8 दिवसाला जेव्हा आपली साबणाची बडी संपते ना तेव्हा हे साबणाचं भांडं सुद्धा मी क्लीन करून घेत असते. आणि असं त्या बॉक्समध्ये ठेवल्यामुळं जे काही साबण आपला वितळून गळतो ना तर तो या बॉक्समध्ये साठला जातो बरं का. त्यामुळं इतर ठिकाणी पण बरीचशी घाण होत नाही आणि वाचते. बरेचसे आता वेगवेगळे साबणाचे बॉक्स वगैरे पण आहेत बरं का, परंतु मला हेच सफिशियंट वाटतं म्हणून मी असंच ठेवते. तो सोनपापडीचा खालचा छोटा बॉक्स आहे, वरती साबणाचा तो कंटेनर आहे. घासणी पण मस्त अशी बेसिंग वगैरे घासले ना आता, कट्टा वगैरे, मग आपण तशीच जर बिगर धुता ठेवली ना तर बराच घाण वास येतो त्याचा. भांड्याची घासणी माझी वेगळी आहे आणि हे सिंक वगैरे घासण्याची माझी वेगळी आहे बरं का. 2 घासणी आहेत. आणि आता उन्हाळ्यामुळे कळशी पण लागते, तर ती कळशीसुद्धा स्वच्छ घासून पालती घालून ठेवली. तशीच ठेवली, पाणी जर कळशीच्या आत राहिलं ना तर त्याच्यात सुद्धा बघा ते पांढरं पांढरं साठते, म्हणून पालती घालून ठेवावं लागतात भांडी. आता भात पण इकडं मस्त असा शिजत आलंय. तर तुम्ही कोणता तांदूळ वापरता भातासाठी हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. मी चांतारा किंवा बासमती तुकडा वापरते, कारण प्रत्येकाच्या इकडं वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे तांदूळ भेटतात ना. तर आता बनवते संध्याकाळची जी नैवेद्यासाठी मला लागणार होती ना तांदूळशाची भाजी. तर तांदूळशाची भाजीला तुमच्या इथं काय म्हणतात, का तांदूळशाचीच भाजी म्हणतात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच ठिकाणी लाल भाजी म्हणजे असं वेगळी वेगळी नावं आहेत, किंवा गुलाबी भाजी असं काय काय. तर तेलामध्ये थोडं थोडं जिरे आणि मोहरी टाकले आणि लसूण आहे ना 1 7 ते 8 पकळ्या कट करून घेतला होता. तांदूळशाची भाजी बघा तुम्ही नेहमी शिजत असताना दिसताना आता कढई गच्च भरून दिसेल ती भाजी. या भाजीला ना मीठ फार विचार करून टाकावं लागतं बघा. काय होतं, दिसताना अशी कढई भरून दिसते आणि शिजली ना अगदी छोटी वाटी भाजी होऊन जाते. ही तुम्हाला शेवटी दिसेलच की अख्खी कढई भाजी होती आणि ती नंतर किती झाली. या भाजीला ताट झाकून वगैरे काही कुठल्याच पालेभाज्या शक्यतो ताट झाकून शिजवायच्या नाही, परंतु झाकायचं नाही, कारण हिला आपसुकच मीठ टाकल्यानंतर खूप पाणी सुटतं. त्यामुळं मीठ पण बेतानीच टाकायचं ह्या भाजीला आणि खाण्यासाठी एकदम उत्तम लागते बरं का ही भाजी. आमच्या घरात तर सर्वांना ही भाजी खूप आवडते. शक्यतो ही भाजी आहे ना ज्वारीच्या भाकरीबरोबर खायची, मस्त लागते. हातोहात तिकडं भात शिजत होता तिकडं पण माझं लक्ष होतं बरं का. भाताचा गॅस पण बंद करून टाकला. अशा पद्धतीनं काय करायचं की संध्याकाळच्या भाज्या किंवा संध्याकाळचं जे काही स्वयंपाकाचं रुटीन करताना ना सकाळच्या पण बऱ्याचशा कामांची सोय करून घ्यायची. म्हणजे लसूण सोलणं असू द्या किंवा इतर जी काही तुमची छोटी मोठी लक्षात ठेवून की बाबा आपला शेंगादाण्याचा कूट संपलाय का, किंवा शेंगादाणे भाजायचे राहिलेत का, अशा छोट्या मोठ्या गोष्टींची ना संध्याकाळच्या स्वयंपाकाबरोबर तयारी केली ना तर सकाळ एकदम उत्तमाची जाते बघा. हा माझा अनुभव आहे. पहिलं माझं पण काय व्हायचं की सकाळी संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे फक्त संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे नवीन नवीन आपल्याला पण काही गोष्टी लक्षात येत नाहीत ना. पण जसजशी मुलं मोठं होतात, मुलांच्या शाळेंचं व्याप वाढतं, तसतसं आपल्याला आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बदल करावे लागतात बरं का. आणि हे बघा तुम्ही भाजी शिजून केवढी झाली आहे. आता म्हटलं हिला 3-4 मिनटं लागणार आहेत, तोपर्यंत बघितलं तर भेंडी आपली ना छान सुकलेली होती. चाकू घेतला आणि भेंडी चिरताना काय करायचं माहिती आहे का, चाकूला आपल्या मस्त लिंबू लावून घ्यायचं. त्यामुळं काय फायदा होतो, एकतर भेंडी आहे ना सकाळी आपली पॅक करून ठेवलेली भेंडी काळी वगैरे पडत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिलकुल चिकट होत नाही बघा लिंबू लावलं की. आणि तो चाकू पण आहे ना तो खूप चिकट झाला ना तर तो नको नको वाटतो. त्यामुळे मग थोडंसं अधूनमधून काय करायचं, भेंडी चिरत असताना त्या चाकूला लिंबू पिळून आहे ना लावत राहायचं, म्हणजे सगळी भेंडी पण छान चिरून होते. आणि सकाळी आपलं ते चिकट भेंडी नाही झाल्यामुळं शिजते पण लवकर, आणि ती चिकट झाली की जोपर्यंत चिकटपणा जात नाही तोपर्यंत ती शिजवावी अशी मला तर वाटतं, की जोपर्यंत ती भेंडी मोकळी सळसळीत होत नाही तोपर्यंत मला समाधान वाटत नाही. पण ह्या ट्रिकमुळं ना भेंडीला अजिबात जास्त वेळ तुम्हाला शिजवावं लागत नाही.
आणि चिकट होत नाही, महत्त्वाचं म्हणजे. असंच मी संध्याकाळचं रुटीन करत असताना ना भेंडी अशा गोष्टी चिरून ठेवते. त्यामुळं खरंच सांगते मला खूप फायदे झालेत. आणि सकाळचा माझा जो वेळ भेटतो ना मग तो स्वतःसाठी देता येतो. जर आपणच वेळ वाचवायची स्वतःला सवय लावून घेतली ना तरच आपल्याला स्वतःसाठी सकाळी वेळ भेटणार आहे. नाहीतर आपण संध्याकाळी असंच आपलं झालंय स्वयंपाक म्हणून बसलो आणि सकाळचा वेळ जास्त घालवला, मग सकाळी जास्त वेळ घालवला की मग थकायला होतं. मग आपल्याला जास्त थकून जायचं नसेल ना तर छोट्या छोट्या अशा गोष्टींची आपल्यालाच काळजी घ्यायला शिकायला पाहिजे. हातोहात माझ्याकडे असे स्टीलचे छान कुंडे आहेत बघा, त्याच्यावरती झाकण आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर तुमच्याकडं असं कुंडा नसेल तर तुमच्याकडं प्लॅस्टिकचा बॉक्स किंवा अगदी साधी कॅरी बॅग असू देत, त्याच्यात सुद्धा जरी भेंडी भरून ठेवली ना, मी खूप वर्ष झालं अशीच भेंडी चिरून ठेवते, काही सुद्धा होत नाही. आता थोडंसं जी लिंबाची फोड होती की नाही त्यात पण 4-5 थेंब लिंबू राहिलं होतं, तर ते वेस्ट नको जायला ते सुद्धा असं भेंडीत पिळून घेतलं आणि लगेच भेंडी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून टाकली बघा. आणि काय करायचं, कुठल्या गोष्टी तुम्ही निवडत असताना चिरत असताना ना असं एक मॅट घ्यायचं. हे फ्रीजमधलं माझं जुनं मॅट आहे बरं का, की जेणेकरून चॉपिंग बोर्डच्या खाली मी ते ठेवते, त्यामुळे बघा असा कट्ट्यावरती कचरा होत नाही, कट्टा क्लीन राहतो. तर तुम्ही आत्ताच बघितलं असेल संध्याकाळच्या स्वयंपाकाबरोबरच मी उद्या सकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुद्धा कोणकोणती करून ठेवली ही दाखवली. तर तुम्ही पण अशा पद्धतीनंच संध्याकाळचा स्वयंपाक करत असताना जर काही निवडायच्या गोष्टी असतील किंवा लसूण सोलायचा असेल किंवा एखादी भाजी चिरून ठेवायची असेल तर संध्याकाळी तयार करून ठेवत, सगळी तयारी अशा पद्धतीने करून ठेवत जावा जी काही तुम्ही सकाळची भाजी करणार आहे त्याची. त्यामुळे होतं असं की आपली सकाळ सकाळ हॅप्पी जाते, आनंदात जाते आणि चिडचिड खूप प्रमाणात कमी होते. तर मस्त अशी तांदूळशीची भाजी केलेली आहे आणि माझ्या वडिलांनाही खूप आवडायची भाजी. आणि जेव्हा जेव्हा ही भाजी मी करते ना तेव्हा तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते. आणि इथलं पण क्लिनिंग केलेलं तुम्हाला दाखवले. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असं कळशी भरून तिकडे डेऱ्यात पाणी पण ओतावं लागतं, त्यामुळे कळशी सुद्धा घासून ठेवली, ते सगळंच क्लीन केलंय तिथलं. तर आजचा हा छोटासा संध्याकाळच्या रुटीनचा व्हिडिओ, परंतु त्याचबरोबर सकाळची तयारी कशी करायची आणि आपला वेळ कसा वाचवायचा आणि सकाळ आनंदात कशी घालवायची या पद्धतीचं रुटीन जे माझं होतं ते तुमच्याशी मी प्रामाणिकपणे शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि दुसरी गोष्ट, हा गुरुवारचा संध्याकाळचाच व्हिडिओ आहे, परंतु आता खूप गरमी आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल गुरुवारी तर तुम्ही साडी घातली होती, परंतु आता जवळजवळ घड्याळात बघा 7 वाजलेत बरोबर आणि फार गरम होतं. आता नको वाटतं दिवसभर साडी पण घालायला, त्यामुळं नाही तर तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याचं उत्तर दिलं. आणि छान असा हा व्हिडिओ झालेला आहे. आणखीन जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला असेल, लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. तुमचं एक लाईक उद्याची माझी जी नवीन व्हिडिओ येणार असेल त्याच्यासाठी एक छान असं मोटिवेशन असतं. नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.